निवासिल महेश पौर्णिमा सुभेदार आयोजित मराठी नाट्य प्रवेशांच्या सादरीकरणाच्या कार्यक्रमाला तुम्हा खऱ्या अर्थाने रसिक असलेल्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. 180 वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी नाटकानं महाराष्ट्रातल्याच नाही, भारतातल्याच नाही तर जगभरातल्या सगळ्या नाट्यप्रेमींना हे कायमच आकर्षित केलेलं आहे. आणि तुमची आजची इथली उपस्थिती ही ह्याचीच एक खणखणीत पावती आहे. 5 नोव्हेंबर 1943ला सांगलीमध्ये संगीत सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग करून विष्णुदास भावे यांनी मराठी नाटकाची मुहूर्तमेढ केली. त्याच्यानंतर 180 वर्षात अनेक संगीत नाटकं, वैचारिक नाटकं, प्रायोगिक नाटकं, व्यावसायिक नाटकं, बालरंगभूमी अशा अनेक प्रकारांनी या पायावरती खांब उभारले गेले आणि जणू काही या सगळ्यावरतीच मराठी नाट्यसृष्टीचा गाभारा अतिशय समर्थपणे उभा आहे. मराठी नाटकाची परंपरा वाढवण्यामध्ये, जोपासण्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रातल्या व्यक्तींचा तर सहभाग आहेच, पण महाराष्ट्राबाहेर असूनही केवळ नाटकावरचं प्रेम या एका गोष्टीपायी ज्यांनी नाटकाची जोपासना केली, वृद्धी केली, अशा संस्था, असे रंगकर्मी, असे तंत्रज्ञ यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं आणि सन्माननीय आहे. आणि त्या दृष्टीनं आजचा कार्यक्रम हा सर्वार्थानं खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण आज महाराष्ट्राबाहेरच्या विमल नाट्य समाज या संस्थेतले कलाकार, पोर्टलँडमधील स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञ आणि मराठी नाटकाविषयी प्रेम असलेले अमेरिकेतले प्रेक्षक यांच्या साक्षीनं आजचा हा कार्यक्रम सादर होतो आहे. ही अतिशय खास गोष्ट आहे. विमल नाट्य समाज ही संस्था हैदराबाद मधली सगळ्यात जुनी, म्हणजे जवळजवळ 1980 वर्ष जुनी संस्था. आज अनेक जण नाटकात कामं करतात, अनेकांना नाटकात काम करण्याची इच्छाही असते, पण लक्षात आणा तो काळ होता निजामशाही मधला 75-80 वर्षापूर्वीचा, की ज्यावेळी नाटकात काम करणं सोडा, पण चांगल्या घरातल्या लोकांनी नाटक पाहायला जाणं ही देखील फारशी काही योग्य किंवा समाधानाची गोष्ट मानली जायची नाही. त्या काळामध्ये संस्थापक श्रीमंत आबासाहेब जहागीरदार यांनी ही संस्था सुरू केली. स्वतः निजामशाहीतले एक जहागीरदार असूनही त्यांनी आपल्या घरच्या मुली, सुना यांना प्रोत्साहन दिलंच, पण स्वतः मराठी संगीत नाटकं बसवून त्याचे प्रयोग केले. आणि मग पुढे घरातली अनेक मंडळी या सगळ्या संगीत नाटकांमध्ये, या नाट्यमेळ्यामध्ये त्यांना सामील झाली आणि हळूहळू हैदराबादमध्ये मराठी नाटक हे नावारूपास यायला लागलं. पहिल्यांदा त्याचं नाव होतं बाल गणेश मंडळ. पुढे 1934च्या सुमारास आपली मुलगी विमल हिच्या अंगातले नाट्यकलागुण ओळखून त्यांनी संस्थेला नाव दिलं विमल बाल समाज. आणि पुढे विनायक बुवा पटवर्धनांच्या सांगण्यावरून याच संस्थेचं नामकरण झालं विमल नाट्य समाज, ज्यांचे कार्यक्रम आज आपण इथे पाहणार आहोत. ही संस्था एखाद्या कुटुंबाप्रमाणे चालते, म्हणजे यात काम करणारे सहाय्य अगदी प्रेक्षक सुद्धा या संस्थेचाच भाग होऊन जातात. म्हणजे एका अर्थाने आपण सगळे सुद्धा आज विमल नाट्य संस्था या हैदराबाद मधल्या मराठीत नाटक करणाऱ्या संस्थेशी बांधले गेलेलो. आता या संस्थेच्या स्थापनेविषयी सांगितल्यानंतर मी मुद्दामच संस्थेच्या गेल्या 75-80 वर्षाच्या कारकिर्दीची माहिती देण्याचा मोह इथे टाळणार आहे. कारण एखाद्या कलाकाराची किंवा संस्थेची ही खरी ओळख ही त्यांच्या कामातून होते आणि आपण सगळेच जण या कलाकारांचं सादरीकरण बघण्यासाठी उत्सुक आहोत. म्हणून मी कार्यक्रमाच्या उत्तरार्धात या संस्थेच्या नाट्य कारकिर्दीची माहिती आपल्याला देईन. आता कार्यक्रमात सादर होणार आहे आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच या प्रसिद्ध नाटकातला एक नाट्यप्रवेश. तो मी नव्हेच हा मराठीतला एक अत्यंत गाजलेला कोर्ट ड्रामा. आत्र्यांच्या तडफदार आणि सक्षम लेखणीतनं उतरलेलं आणि प्रभाकर पणशीकरांच्या पंचरंगी भूमिकेनं गाजलेलं हे नाटक हे मराठी नाटकातलं एक माइलस्टोन किंवा महत्वाचं नाटकच समजावं लागेल. केवळ गिमिक्स किंवा नवीन प्रयोग काहीतरी करायचा म्हणून नाही, तर नाट्य कथानकाची मागणी आहे म्हणून एकाच कलाकारानं 5 भूमिका केल्याचं हे जागतिक पातळीवरचं कदाचित पहिलंच नाटक असेल. या नाटकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नाटकाचे पहिले काही प्रयोग हे फिरत्या रंगमंचाशिवाय झाले.
त्यावेळी रंगमंचाचे 2 भाग करण्यात यायचे, पण त्यामुळे प्रेक्षकांना अडचण व्हायला लागली आणि मग प्रेक्षक आपली आवडती भूमिका असेल त्या बाजूच्या जागा रिझर्व करायला लागले. म्हणून मग याच्यावर तोडगा म्हणून ग्रामोफोनच्या तबकडीसारखा फिरणारा फिरता रंगमंच हा व्यावसायिक नाटकामध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आला. नाटकाचं कथानक बहुतेकांना माहिती असेल तरी सुद्धा थोडक्यात सांगते. कथानक 1955 ते 60 या दरम्यान गाजलेल्या माधव काझी या एका खटल्यावरती, या व्यक्तिरेखेवरती आधारित आहे. मी दिपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे असं म्हणणाऱ्या एका तोतयावरती अनेकांची फसवणूक केल्याची, अनेक महिलांना फसवल्याची आणि अनेकांशी फसवून लग्न केल्याची अशी तक्रार आहे, असा आरोप आहे. आणि कोर्टामध्ये हा खटला खुद्द आरोपी लखोबा लोखंडे लढवत आहे. हे या नाटकाचं मुख्य कथानक. आणि मग या खटल्या दरम्यान साक्षी प्रतिसाक्षी या सगळ्याच्या निमित्तानं आरोपीची विविध रूपं, कधी प्रत्यक्ष संवादातून तर कधी प्रत्यक्ष आपल्याला रंगमंचावरती पाहायला मिळतात, कधी अप्रत्यक्ष संवादातून तर कधी प्रत्यक्ष रंगमंचावरती अनेक रूपं या आरोपीची या नाटकामधून दर्शवली गेलेली आहेत. तर आता सादर करत आहेत आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच या नाटकातला एक नाट्यप्रवेश. जयति जगति नाट्यम पंचमाश्चोपवेदा. विमल नाट्य समाज हैदराबाद पोर्टलंड मधील रसिक प्रेक्षकांसमोर आज सादर करीत आहे आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच या नाटकातील तिसरा प्रवेश.
चन्नक्का लोखंडे हाजीर हो. चन्नक्का लोखंडे हाजीर हो. चन्नक्का लोखंडे हाजीर हो. शांत व्हा. त्याला लढायचं नाही. याच्यावरती हात ठेवा आणि बोला. जे काही बोलेन खरं बोलेन, खोटं नाही बोलणार. खोटं बोलणार नाही. तुम्हाला काही बोलायचं आहे? बाई, तुम्ही मला ओळखता? अय्यो देवा, नवरकायला काय झालं? मग मी तुमचा कोण? निऊ माझा गंडा, मी तुमची हैती. म्हणजे गंडा म्हणजे कानडीमध्ये नवऱ्याला म्हणतात. बरं, माझं नाव काय? शेवले ಹೆಸರು ಹೇಳ್ತೇನೆ लक्कोबा लोखंडा. लोखोबा लोखंडे म्हणायचं आहे तिला. बरं, माझा व्यापार काय? केलसा आहे माझा. तंबाखूचा व्यापार. तंबाखूचा व्यापार. बरं, आपल्याला मुलं किती आहेत? मुलं ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟವ? ಮಕ್ಕಳು ಗುಂಡ್ಯಾ ಮಲ್ಯ ಬಸ್ಯ ಮೂರು ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲಿ ಮಲ್ಲಿ ಎರಡು ಹೆಣ್ಮಕ್ಳು 5 पाच मुलं आहेत. ಭಾಳ ಚಲೋ ಬರೀ. खूप छान मुलं आहेत असं म्हणायचं तिला. बरं, आता या विद्वान सरकारी वकिलांचं म्हणणं असं आहे की मी खूप नावं बदलून बऱ्याच बायकांची लग्न केली. माळ बदलून माळ केला. सरकार बाया म्हणा की उलटाना येतली खाली कोळसली. शांत बाई, शांत. क्रॉस. बाई, तुम्ही आरोपीची बायको आहात. मग तुला काय वाटतं मी तुझी बायको आहे होय ती? सांगा ना. बाई, नीट उत्तरे द्या. मग ह्यो मेला असं काय विचारतो मला? बाई, तुम्हाला 5 मुलं आहेत. मला 10 पोरं असतात. तुझ्या बापाचं काय जातं रे? बाई, हे कोर्ट आहे, इथं असली भाषा चालणार नाही. तुम्ही निपाणीला राहता कुठं? कुठं म्हणजे? घरात, रस्त्यावर नाही. भाडं किती देता? भाडं बापाच्या घराला मी कुणी भाडं देतं होय रे भाड्या? असं म्हणजे तुम्ही तुमच्या बापाच्या घरात राहतात? नाही, तुझ्या बापाच्या घरात. बाई, व्यापाराच्या निमित्तानं हा तुमचा नवरा वर्षातनं अनेक महिने बाहेर गावी असतो, बरोबर? मग घरात बसून कशाचा व्यापार करायचा असतो रे चंबुत्र्या? बर, मग मला सांगा, तुमचा नवरा किती महिने घराबाहेर असतो? ते आमकडं म्हणून जायला मी शाळेमध्ये नाही गेली तुझ्यासाठी. मी सांगतो तुम्हाला, 4 महिने, 6 वय महिने. वय जात असतात. बर, मग मला एक सांगा, व्यापाराच्या निमित्तानं जेव्हा तुमचा नवरा घराबाहेर असतो तेव्हा तुमच्या घरच्या खर्चाला महिन्याच्या महिन्याला पैसे कोण पुरवतं? तू आणि खुर्चीवर बसलेली तुझी माय. I cannot continue with this cross. अहो बाई, अशी भाषा बोललात तुम्ही, तुम्हाला तुरुंगात पाठवी. हे बघ सरकारा, तू लय वटवट करू नकास. माझ्या नवऱ्याला जर तू सोडली नाहीस, ताली बोळसतीनी नी बायात पण आणतीनी रे. तेव्हा तुमचे असे म्हणणे आहे की तुम्ही निपाणीचे तंबाखूचे व्यापारी लखोबा. होय. खरं नाव वडिलांनी ठेवलेलं लखाप्पा, वडिलांचे नाव निजलिंगप्पा. म्हणजे तुम्ही लखप्पा निजलिंगप्पा लोखंडे आहात. होय सर. काय हो, तुमच्या बायको मुलांखेरीज तुमचे कोणी नातेवाईक आहेत काय निपाणीला? नाही, कोणी नाहीच आहे, कोणी नाही. आई बाप ते लहानपणीच वारले. कोणाच्या, तुमच्या की त्यांच्या? भाऊ बहीण वगैरे?
नाही नाही कोणी नाही साहेब, तसं मी अगदी एकटा आहे. तर निपाणीच्या म्युन्सिपालिटीच्या मतदारांच्या यादीत तर तुमचे नाव असेलच. नाही म्हणजे त्याचं काय आहे, मी व्यापाराच्या कामानिमित्त नेहमी बाहेर हिंडत असतो, त्यामुळे माझं नाव नसेल, पण घर बायकोच्या नावावर आहे तेव्हा तिचं नाव नक्की असेल. तुम्ही तंबाखूचा व्यापार करता बरोबर? होय सर. म्हणजे नेमके काय करता? तुमचे कुठे दुकान बिकान असते की काय? दुकान वगैरे काही नाही सर, माझा आडतीचा धंदा आहे. एका ठिकाणाहून तंबाखू खरेदी करायची आणि ती दुसऱ्या ठिकाणी नेऊन विकायची, मधली आडत तेवढी माझी. सध्या तंबाखूचा भाव काय आहे? नाही म्हणजे तसं काय आहे, मी बऱ्याच दिवसापासून इथं तुरुंगात असल्यामुळे बाहेर तंबाखूच्या व्यापाराची काय परिस्थिती आहे याची मला काही कल्पना नाही साहेब. तुमच्या हिशेबाच्या वया कुठे आहेत? मी हिशेबाच्या वया हे ठेवत नाही साहेब. एवढा व्यापार करता आणि हिशेबाच्या वया ठेवीत नाही? नाही म्हणजे आपला हिशेब सगळा आपल्या डोक्यामध्ये असतो. मग इन्कम टॅक्स भरतच नसाल. इन्कमच नाही तर टॅक्स कुठून भरणार? हा? व्यापाराच्या निमित्ताने तुम्ही महिन्याच्या महिने मुलुकभर हिंडता आणि तुम्हाला काही इन्कमच नाही असे म्हणता. मग तुमची ती बायको आणि तिची ती 5 मुले आणि तुमची ती 5 मुले यांचा खर्च कोण चालवतं निपाणीला? माझ्या बायकोला काही कमी नाही साहेब, तिची लई मोठी इस्टेट आहे तिकडे निपाणीला, लई मोठी इस्टेट आहे. मग तुमचाही खर्च त्यात चालवत असतील. हा छे 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 अजिबात नाही. हो बायकोच्या पैशाला स्पर्श करायचा नाही ही तर आपली प्रतिज्ञा आहे. माझा स्वतःचा खर्च मी भागवतो बाहेरच्या बाहेर कसा तरी. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. विचारा. नागपूरला तुम्ही व्यापारासाठी गेले असता तेथे तुम्हाला गफलतीने पकडले असे तुमचे म्हणणे आहे. होय सर, गफलतीने पकडले. नागपूरला गेले असता कुठे उतरला होता तुम्ही? उतरतो कुठचा? हो गाडीतून असा स्टेशनवर उतरलो आणि पुढच्या रस्त्याने चाललो होतो. इतक्या आत एका ठिकाणी काहीतरी गडबड गर्दी दिसली म्हणून सहज डोकावलो तर तूच माधव गोरे म्हणून पकडलं या पोलिसांनी आणि घातले किंवा वेड्या आणि टाकलं जेलमध्ये. ठीक आहे, बसा खाली. साहेब माझी एक विनंती आहे साहेब. बोला. नाही त्याचं काय, आज एकादशी आहे त्यामुळे माझा कडकडीत उपवास आहे. तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना मी सकाळी फराळाचे जिन्नस मागितले तर त्यांनी माझी ती मागणी धुडकावून लावली साहेब, म्हणून मी सकाळपासून उपाशी आहे साहेब. तरी निदान संध्याकाळी तरी माझ्या फराळासाठी साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा किस वगैरे अशी काहीतरी व्यवस्था व्हावी अशी माझी विनंती आहे साहेब. ठीक आहे, तशी व्यवस्था करण्याबाबत मी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना कळवते. यू मे प्रोसीड. युअर ऑनर, या देशामधल्या कोणत्याही न्यायालयासमोर एवढा गंभीर आणि भयानक खटला आजवर कधीही आलेला नसेल. महापुरुष हा शतकातून एकदा जन्माला येतो असं म्हणतात, पण या आरोपीने आजवर केलेल्या एकापेक्षा एक भयंकर गुन्ह्यांचा जो पुरावा या कोर्टासमोर सादर झालेला आहे तो पाहिला म्हणजे असा अद्वितीय गुन्हेगार शतकातून एकदा जन्माला येणं शक्य आहे असंच आपणास कबूल करावं लागेल. झाले बहु असतील बहु, होतील बहु, परंतु या समाज हे कविश्रेष्ठ मोरोपंतांनी केलेलं वर्णन जणू याच्यासाठीच करून ठेवलंय की काय असं मला वाटतं. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं म्हणतात, पण दुनियेला गेली 12 वर्ष एकसारखा सतत झुकवीत ठेवणारा असा जबरदस्त झुकानेवाला खरोखरच असू शकतो याची कल्पना जगातल्या मोठमोठ्या कादंबरीकारांना आणि नाटककारांना सुद्धा करता आली असते की काय याची मला शंकाच आहे. शेक्सपियरचा आयागो, शूद्रकाचा शकार,
गडकऱ्यांचं कमलाकर, वृंदावन आणि घनश्याम आरोपी पुढे अक्षरशः लाजेनं मनाखाली घालतील. युअर ऑनर, या कोर्टासमोर जेव्हा एक एक साक्षीदार येऊन आरोपीच्या रहस्यमय जीवनाच्या एकेका पैलूवर प्रकाश टाकत होता, तेव्हा मला तर असं वाटत होतं की त्या अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारी गोष्टींच्या अद्भुत रम्य सृष्टीत तर मी वावरत नाही ना. आणि एकीकडे एकादशीचा कडकडीत उपास करणारा हा महान विठ्ठल भक्त लखोबा लोखंडे, हा मूळचा मुसलमान खाटकाच्या कुळात जन्माला आलेला हैदर अली अहमद अली, हे कोणाला तरी खरं वाटेल? आपले खरे स्वरूप काय आहे हे कुणालाही कळू नये म्हणून आरोपीने प्रयत्नांची आजवर शिकस्त केलेली आहे. अगदी या क्षणी सुद्धा त्याची ती केविलवाणी धडपड अजूनही चालूच आहे. आणि म्हणूनच हा खरा कोण आहे याबाबत अनेकांच्या मनात फार मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोण आहे हा? दिल्लीचा मधुकर विनायक देशमुख की गुहागरचा दिवाकर गणेश दातार, माहुलीचा राधेश श्याम महाराज की बँगलोरचा रेव्हरंड जॉनी वॉकर, विजगापट्टमचा कॅप्टन अशोक परांजपे का नागपूरचा महिला विद्यापीठातील माधव गजानन गोरे मास्तर का हा म्हणतो तसा निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे? कोण आहे हा? युअर ऑनर, या कोर्टासमोर आम्ही जे साक्षीदार आणलेले आहेत त्यांच्या साक्षी पुराव्यावरून आम्ही हे निसंशय आणि सप्रमाण सिद्ध केलेलं आहे की हा यापैकी कुणी नसून हा मूळचा भिवंडीचा मुसलमान खाटकाच्या कुळात जन्माला आलेला हैदर अली अहमद अलीच आहे. किती वृद्धांच्या मृत्यूला कारणीभूत झाला, किती कुमारिकांच्या अब्रूवर आणि त्यांच्या संपत्तीवर दरोडे घालून यानं त्यांच्या सर्वस्वाचा सत्यानाश केला, किती खानदान कुटुंबांच्या तोंडावर डांबर पासून यानं त्यांना समाजातून सक्षम उठवलं. उद्या ज्यांना स्वतःच्या बापाचं नाव सांगता येणार नाही अशा कित्येक अनाथ अर्भकांना जन्म देऊन यानं त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी केली. धर्माच्या पावित्र्याची, विवाहाच्या मांगल्याची, स्त्रियांच्या पातिव्रत्याची, समाजाच्या स्वास्थ्याची, कुटुंबाच्या इब्रतीची आणि कायद्याच्या प्रतिष्ठेची या आरोपीनं इतकी राक्षसी विटंबना केलेली आहे की इंडियन पिनल कोडच्या यावत कलमांखाली सांगितलेल्या एकूण एक शिक्षांची बेरीज करून जरी याच्या मस्तकी मारली तरी ती त्याच्या गुन्ह्याच्या मानाने कमीच ठरेल. आणि म्हणूनच गोकुळातल्या लोकांना सुखी करण्यासाठी यमुनेच्या डोहातल्या कालिया सर्पाला ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने ठेचून काढलं त्याचप्रमाणे समाजाच्या जीवनात गेली 12 वर्षे निर्धास्तपणे वावरणाऱ्या या विषारी कृष्ण भुजंगाला कोर्टानं जर जास्तीत जास्त कडक शिक्षा केली तरच माझ्या या महाराष्ट्राच्या गोकुळात सर्वत्र आनंदी आनंद पसरेल. Well, I have nothing more to add, Your Honor. The prosecution raised the case. Thank you. तुम्हाला काही बोलायचे आहे? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं. हे काय? माझं बचावाचं शेवटचं भाषण करण्यापूर्वी आपण मला परमेश्वराची प्रार्थना पण करू देणार नाही का? ठीक आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हिच्चिमुंडु आरिगुंडु सकटकुंडु येनु नोड महादेवा महादेवा. न्यायाधीश महाराज, या विद्वान सरकारी वकिलांनी माझ्यावर इतकी आग पाखडल्यानंतर माझ्यासारखा दुबळा माणूस स्वतःचा बचाव तो काय करू शकणार? अहो, माझं वर्णन करताना यांनी मराठी भाषेतलं एक देखील भयंकर विशेषण मुळे बाकीच ठेवलेलं नाही. ठकसेर काय,
झुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, कालिया काय, जादूगार काय किंवा राक्षस काय? अहो यांचं भाषण ऐकताना एक क्षणभर मला असं वाटू लागलं की या भारतवर्षामध्ये रावणानंतर बहुतेक आमचाच नंबर आहे. आणि इतका मी भयंकर असेल याची मला स्वतःला सुद्धा ह्या क्षणापर्यंत कल्पना नव्हती महाराज. नाही म्हणजे मी जर आपल्या जागी असतो की नाही महाराज, तर या विद्वान सरकारी वकिलांचं भाषण ऐकून एका क्षणाचाही विचार न करता आरोपीला म्हणजे मला स्वतःला 100 फाशीची आणि 100 काळ्या पाण्याची शिक्षा बेधडक ऐकवली असते महाराज. आज या सरकारी वकिलांनी या कोर्टात जे काय सांगितलं आणि इतर साक्षीदारांनी जे काय साक्षी पुरावे दिले त्यातलं अक्षरानक्षर खरं असेल देखील नाही. मी तर असं म्हणतो की ते तसं खरं आहे. अहो अनेक स्त्रियांना फसवून त्यांच्याशी लग्न करणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा, त्यांच्या आयुष्याचा वाटोळा करणारा आणि अनेकांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत होणारा असा एक महाभयंकर सैतान आपल्यामध्ये आहे याविषयी माझ्या मनात ते मात्र संशय नाही. पण तो सैतान या कोर्टातील आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या जागी उभा आहे असं जर त्यांना म्हणायचं असेल तर मात्र यांच्या अडाणीपणाची आणि बावळटपणाची मला कीव करावीशी वाटते महाराज. अहो तो मी नव्हेच, तो मी नव्हेच. सिंहाला पकडण्यासाठी म्हणून या ठिकाणी यांनी कायद्याचा एवढा मोठा सापळा तयार केला आणि त्यामध्ये एखाद्या सिंहाला पकडण्याऐवजी माझ्यासारख्या एका गरीब आणि निरपराध उंदराला पकडलं हे पाहून आपल्याला देखील पोट धरधरून हसावंसं वाटेल महाराज. अहो साप समजून हे दोरी पडवतायत, चोर समजून यांनी माझ्यासारख्या गरीब आणि निरपराध संन्याशाच्या मुसक्या बांधलेल्या आहेत. मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा एक महाभयंकर गुन्हेगार गेली 10-12 वर्षे विजयपट्टण पासून दिल्लीपर्यंत राजरोसपणे वावरतोय आणि तरी देखील हे पोलीस खातं त्याला पकडू शकत नाही. याचा अर्थ काय? नाही मी म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, अहो याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की ह्या देशाचं पोलीस खातं नालायक आहे आणि त्यांच्यावर टीका करायची सोडून हे विद्वान सरकारी वकील त्या गुन्हेगारालाच न भूतो न भविष्यती अशा शिव्या देत सुटलेले. नाना तऱ्हेची सोंग घेऊन या मूर्ख पोरींच्या आणि या नालायक पोलिसांच्या टाळूवरून हात फिरवणारा तो जो कोण भयंकर गुन्हेगार असेल तो तर यांना सापडलाच नाही. पण त्याच्याऐवजी कोणाला तरी पकडून सजा द्यायची आणि केस तफा करायची ही या आजच्या खटल्याची खरी परिस्थिती आहे महाराज. नाही म्हणजे कायद्याचं एक महत्वाचं तत्व आहे महाराज. नाही म्हणजे कायद्याच्या तत्वाविषयी मी आपल्याला सांगायला पाहिजे अशाचा काही भाग नाही, पण कायद्याचं एक महत्वाचं तत्व असं आहे महाराज की 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये. अहो दीन दुबळ्यावर जुलूम व्हावा, गोरगरिबांवर अन्याय व्हावा आणि माझ्यासारख्या निरपराध्याला अपराधी म्हणून शिक्षा मिळावी म्हणून काही महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं नाही. आज आपण काय न्याय देणार आहात हे महात्मा गांधी मागून बारकाईने लक्ष देऊन पाहतायत महाराज. म्हणून म्हणतो की मला शिक्षा देण्यापूर्वी आपल्याला 1 वेळा नव्हे तर 100 वेळा नीट विचार करावा लागेल. माझा जन्म निपाणीला झाला. तिथेच मी लहानाचा मोठा झालो. मराठी आणि कानडी या 2 भाषा खेरीज मला तिसरी भाषा येत नाही मला. म्हणजे यस नो वगैरे आपल्या इंग्रजीचे काय 4-2 शब्द समजत असतील तेवढेच. वयाच्या 20व्या वर्षी माझं लग्न झालं महाराज. चन्नक्का माझी बायको खूप चांगली आहे, दिसायलाही चांगली आहे आणि अतिशय चांगली आहे महाराज. परमेश्वराच्या कृपेनं आणि माझ्या कर्तबगारीनं मला 5 मुलं आहेत महाराज. माझं माझ्या मुलांवर फार प्रेम आहे. तुरुंगात त्यांच्या आठवणीनं मला रात्र झोप येत नाही महाराज. इतके दिवस मी कुठं गेलो म्हणून माझी ती इवलीशी कच्ची बच्ची तिकडे निपाणीला धाय म्हणून रडत असतील महाराज. तसा मी एक सज्जन, सुसोय आणि कुटुंबवत्सल माणूस आहे महाराज. उभ्या आयुष्यात परस्त्रीकडे मी कधी वाकड्या नजरेनं पाहिलं देखील नाही.
आणि तरी देखील हे विद्वान सरकारी वकील म्हणतात की मी इतक्या बायकांची लग्न केली आणि इतक्या पोरांना जन्म दिला. अरे इतक्या बायकांची लग्न करायला मी काय भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे का? इतक्या पोरांना जन्म द्यायला मी धृतराष्ट्राचा बाप लागून गेलोय? परमेश्वरावर माझी अढळ श्रद्धा आहे. माझ्या हातून तो असं पाप घडविलच कसा? तुम्हीच सांगा. आता हा भिवंडीचा खाटीक सय्यद मनसूर, हा सय्यद मनसूर म्हणतो की मी याचा धाकटा भाऊ हैदर अली अहमद अली आहे आणि सुलताना नावाच्या बायकोपासून मला 2 मुली झालेल्या आहेत. माझ्या कट्टर दुश्मनाला देखील यापेक्षा माझी जास्त बदनामी करता येणार नाही महाराज. वयाच्या 15व्या वर्षापासून मी काँग्रेसमध्ये काम करतोय. गांधीजींच्या हिंसावादावर माझा संपूर्ण विश्वास आहे. कायदेभंगाच्या चळवळीत मी स्वतः तुरुंगात सुद्धा गेलेलो आहे. एवढंच जरी रक्त कुठे दिसलं तरी मला धैर्य येते. मग सतत रक्तात वावरणाऱ्या खाटकाचा मी मुलगा किंवा